आपण बरेचसे जीनियस लोक बघत असतो, जसं सचिन तेंडुलकर झाले, निकोलस टेस्ला झाले, कोहली झाले, आपल्या आपल्या फील्ड मधले जे दिग्गज असतात, आपल्याला असं वाटतं की यांना एफर्टलेसली सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत किंवा ते किती सहज करतात। आता ते त्यांना सहज आहे कारण त्या खेळामध्ये त्यांच्या सहजता येण्यासाठी, त्यांनी जे टेक्निक्स बनवले आहेत त्यात सहजता येण्यासाठी त्यांनी खूप एफर्ट्स याआधी घेतलेले आहेत, खूप इनिशियल प्लॅनिंग्स केलेल्या असतात आणि त्यानंतर ते लोक एवढे सक्सेसफुल होत असतात। आपल्याला असं वाटतं की ते सहज त्यांना मिळालंय, पण तसं नाहीये। तर त्याआधी त्यांनी रात्र जागून त्यावर रिसर्च केलेला असतो। जर खेळाडू असतील तर त्यांनी खूप मेहनत घेतलेली असते, तेव्हा त्या शिखरापर्यंत ते पोहोचत असतात आणि रोज त्याची ती तालीम करत असतात। आपल्याला असं वाटतं दुसऱ्याला सक्सेस सहज मिळतोय, मला का नाही? जर तुम्हाला सक्सेस सहज मिळवायचा असेल, तुम्हाला प्रत्येक गोष्ट एफर्टलेसली होऊ शकतं, मॅनिफेस्टेशन एफर्टलेसली होऊ शकतं, पैसा एफर्टलेसली येऊ शकतो, प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला मिळू शकते। पण ती कधी? जेव्हा तुम्ही तुमची, समजा आता तुम्ही आज उठला आहात तर तुम्ही आज लिस्ट केली का की तुम्हाला कुठलं काम महत्वाचं आहे, कुठलं काम आपण नंतर केलं तरी चालणार आहे? तुम्ही तुमची वेळ मॅनेज करता का? तुम्हाला किती अलाइन करता की तुम्हाला सक्सेस एफर्टलेसली मिळेल? जर तुम्हाला खरोखर तुमच्या लाईफ मध्ये सक्सेस हवाय आणि याच लोकांसारखं एफर्टलेसली तुमचं जीवन व्यतीत व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी आधी हॅबिट्स चेंज कराव्या लागतील। तुम्हाला इनिशियल स्टेजला सगळं तुमचं ग्राउंडिंग चेंज करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला सुद्धा इतक्याच एफर्टलेसली सक्सेस मिळणार आहे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि जर तुम्हाला याबद्दलची अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल, तुमचं लाईफ तुम्हाला डिझाईन करायचं असेल, 100% मी तुम्हाला हेल्प करणार आहे, तुमचं लाईफ तुमच्याप्रमाणे डिझाईन करून देणार आहे। त्यासाठी लिंक जी दिलेली आहे कमेंट बॉक्स मध्ये, डिस्क्रिप्शन मध्ये, ती बघा आणि त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता। आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया। बाय बाय।